तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। माढा लोकसभा मतदारसंघातून धक्कादायक निकाल समोर येत असून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील हे 37,000 मताधिक्याने आघाडीवर आहेत, तर भाजपचे रणजित नाईक निंबाळकर हे पिछाडीवर असल्याचे दिसत आहेत। भाजपने माढ्याची उमेदवारी देण्यासाठी मोठी गडबड केली असल्याचे या मतदारसंघात बोलले जात होते। धैर्यशील मोहिते पाटील हे देखील भाजपकडून शेवटपर्यंत उमेदवारीची वाट पाहत होते, परंतु ऐनवेळी रणजित नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील यांनी बंड पुकारले। तीच अचूक वेळ साधत शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देत सत्ता समीकरणे बदलली। याचा फायदा धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठ्या प्रमाणावर झाला असून एका बाजूला रणजित नाईक निंबाळकर यांच्याकडे 6 आमदार होते, तर दुसरीकडे जनतेच्या पाठबळावर धैर्यशील मोहिते पाटील हे बाजी मारताना आता दिसत आहेत। दरम्यान म्हाडा मतदारसंघाच्या मतमोजणीत महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांना 2,22,426 मते मिळाली आहेत, तर भाजपचे रणजित नाईक निंबाळकर यांना 1,85,425 मते मिळाले आहेत। म्हाडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे सध्या एकूण 37,000 मताधिक्याने आघाडीवर असल्याचे चित्र आहे।